मोरवे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत। पालिकेने मुंबईत तब्बल 1084 रस्त्यांची कामं एकाच वेळी सुरू केल्यानं मुंबईत वाहतुकीचे 3-13 वाजलेत। या कामांमुळे धूळ प्रदूषणाचंही प्रमाण वाढलंय। शिवाय काम सुरू असताना रस्ते बंद असल्यानं वाहतुकीच्या समस्याही निर्माण झाल्यात। अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे 3.37 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या विजेच्या रोहित्रामध्ये बिघाड निर्माण झालाय। याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरती आलाय आणि त्यामुळे प्रशासनानं हे स्पष्ट केलंय की वसईतील काही भागात शुक्रवारी सकाळी 5 ते शनिवारी सकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाहीये। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि या शोभायात्रेनिमित्त रविवारी पडके रोडवरील वाहतूक पहाटे 4 ते दुपारी 1 या काळात बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतलाय। या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलंय। पालघरला एक चोरटा थेट 40 ते 50 फूट खोल विहिरीत पडला। मोबाईल चोरी करून पळून जाताना ही घटना घडली आहे। पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढलं या चोराला आणि त्यानंतर रुग्णालयात भरती केलं। आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेऊयात।